नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत आणि प्रोटीनयुक्त सोया टिक्की. घरामध्ये शक्यतो बरेच जण सोयाबीनची भाजी खायला नको म्हणतात, पण अशी टिक्की जर त्यांना तुम्ही बनवून दिलीत ना तर ते अगदी आवडीने खातील. तर अतिशय चविष्ट चटपटीत अशी सोया टिक्की करायला खूप सोपी आहे. खूप कमी साहित्य आणि खूप कमी तेलामध्ये ही टिक्की तयार होते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे 1.5 ते 2 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. तर हे सोयाबीन अगदी सहजपणे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात. तर इथे मी साधारणपणे 1.5 ते 2 वाटी किंवा गरजेप्रमाणे इथे सोयाबीन घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. तर इथं मी पाणी गरम केलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हा सोयाबीन साधारणपणे 10 ते 15 मिनटासाठी असाच भिजवून ठेवायचा आहे, जेणेकरून तो अगदी लवकर मऊ पडेल. तर याला झाकण लावूयात आणि 10 ते 15 मिनटं वाट बघूयात. तर एक 15 मिनटं झालेली आहेत. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता सोयाबीन अगदी छान असा मऊ पडलेला आहे. अजून गरम आहे पाणी. इथे सोयाबीन पण मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर अगदी छान असा मऊ झालेला आहे. तर हा आता आपण सोयाबीन चाळणीवर काढून घेऊयात, निथळून घेऊयात. त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी व्यवस्थित निथळून घेतलेला आहे आणि आता या पद्धतीने आपल्याला घट्ट असं पाणी पिळून घ्यायचं आहे. सोयाबीनमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं ते असं हातामध्ये आपल्याला छान घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं जार घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक फिरवून घ्यायचं आहे यासाठी. तर सगळा सोयाबीन आहे ना याच पद्धतीने मी घट्ट असा पिळून घ्यायचा आहे. अजिबात जास्त पाणी ठेवायचं नाही आहे, पाण्याचा अंश आपल्याला जास्त ठेवायचा नाही आहे. तर त्यासाठी अगदी घट्ट असं पाण्यातनं पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला बारीक असा याचा खिमा करून घ्यायचा आहे किंवा बारीक या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर सोयाबीन छान बारीक करून घेतलेला आहे. तर आता याची टिक्की बनवण्यासाठी हा सोयाबीन आपला अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. आता यामध्ये बाकीच्या आवडीप्रमाणे भाज्या असं यात ॲड करूयात. तर इथं मी एक गाजर साल काढून किसून घेतलं आहे, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही अजून बऱ्याच भाज्या देखील ॲड करू शकता, जसं की टोमॅटो आहे, ढोबळी आहे, बीट आहे, तेही तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून बारीक किसून घेतलेला आहे. तर 2 बटाटे किसलेले वापरलेले आहेत, उकडून किसून घेतलेले. मसाले पाहूयात तर 1 मोठा चमचा लाल तिखट आहे, हिरवी मिरचीची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट आहे, ओवा घेतलेला आहे, हळद आहे, धनेजिरे पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथं लाल तिखटचं किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल किंवा फक्त लाल तिखट वापरून देखील तुम्ही बनवू शकता. त्यानंतर इथे आता बाइंडिंगसाठी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे. तर इथे मी 3 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 3 मोठे चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. तर आपलं हे नॉर्मल बेसन आहे, भाजलेलं वगैरे नाही आहे, नॉर्मल साधं बेसन आहे. तर ते बेसन घेतलेलं आहे. तर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. यामुळे अगदी छान कुरकुरीत टेस्ट येते टिक्कीला. तांदळाच्या पिठामुळे विशेष म्हणजे खूप छान कुरकुरीत होतात या टिक्कीज. तर याचं चांगलं असं घट्ट असं गोळा करून घ्यायचं आहे. तर इथे मी घट्ट असा गोळा करून घेतलेला आहे. आता याच्या आपण टिक्कीज बनवायला सुरुवात करूयात. तर खूप मोठ्या नाही किंवा खूप छोट्या नाही, तर मीडियम आकाराच्या मी छान अशा याच्या टिक्कीज बनवून घेते. खूप जाड करू नका शक्यतो आणि खूप मोठ्या पण करू नका. अगदी छान छोट्या आकाराची आणि पातळ अशी मी याची टिक्की बनवून घेते, जेणेकरून ती शॅलो फ्राय करताना अगदी छान अशी दोन्ही बाजूने भाजली जाईल यासाठी. तुम्ही ही टिक्की डीप फ्राय पण करू शकता. जर तुम्हाला डीप फ्राय करायची आहे, पूर्णपणे तेलात तळायची असेल तर तुम्ही ही टिक्की तळू देखील शकता, पण इथं मी डीप फ्राय करणार आहे. टिक्कीज इथं तयार झालेल्या आहेत आणि तेलही इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे. असं पसरट पॅन घ्यायचं आहे, जेणेकरून एकाच वेळेस भरपूर टिक्कीज आहेत ना फ्राय होतील. तेल टाकलेलं आहे, चांगलं तेल पसरवून घ्यायचं आहे. असं जर का फ्राय पॅन नसेल तर तुम्ही घरातला जो चपातीचा तवा असतो किंवा डोशाचा तवा असतो ना, तो देखील तवा इथे वापरू शकता. आता या टिक्कीज आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्या दोन्ही बाजूने अगदी छान अशा सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत किंवा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर एक बाजू छान अशी झाली की लगेच बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त टिक्की आहे ना छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. तर गॅस आहे ना मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही टिक्की छान अशी भाजून घ्यायची आहे.
तर जेव्हा आपण टिक्की तेलामध्ये सोडतो ना, तर तेव्हा तेल चांगलं गरम असलं पाहिजे. जर तेल थंड असेल तर टिक्कीज खूप जास्त तेल शोषून घेतात. त्यामुळे ही काळजी घ्यायची, तेल चांगलं गरम करायचं आहे आणि त्यानंतरच टिक्की तेलामध्ये सोडायची आहे. आता दोन्ही बाजूने सुरेख रंग आलेला आहे. मस्त टिक्की बघू शकता, छान सोनेरी रंगावर भाजली गेलेली आहे. किती कुरकुरीत झाली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. दोन्ही बाजूने सुरेख सोनेरी रंग आलेला आहे आणि मस्त टिक्की कुरकुरीत झालेली आहे. तर इथे या सगळ्या टिक्कीज काढून घेऊयात आणि इथे मी मस्त लिंबू आणि कांद्याबरोबर सर्व केलेलं आहे. अप्रतिम लागतं. अशी टिक्की घ्यायची, त्यावर लिंबू पिळायचं आणि कांद्याच्या रिंगसोबत हे टिक्की सर्व करायची. इतकी अप्रतिम लागते. जरूर एकदा ही तुम्ही करून बघा. लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठीचा खूप छान ऑप्शन आहे. नक्की करून बघा. खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.